आज या विभागामध्ये येत असताना 3 वेळा आला, 3 वेळा ट्रॉफीचा मानकरी ठरला। ही चौथी स्पर्धा आपली आहे, तर या विभागाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच चिरनेर येथे टुर्नामेंट झाली तेव्हा दादा मला भेटलेले, त्यांनी स्पेशली इन्व्हाइट केलेलं की आमच्या इथे टुर्नामेंट खेळ। आम्हाला आत्तापर्यंत म्हणजे आत्ता फायनल म्हणजे आम्ही काल परवा दिवशी इथे फायनल जिंकलो दादरपाड्याला, तर आमच्या भाऊंनी पण खुशीने आम्हाला सांगितलं तुम्ही खेळा, मी तुम्हाला स्पॉन्सरशिप करीन। आणि त्यांचंसुद्धा धन्यवाद मी बोलेन, सतीशजी केनी आमचे भाऊ आहेत ते, त्यांचंसुद्धा धन्यवाद। परंतु मी इथे जेव्हा नेहमी खेळायला येतो उरण विभागामध्ये, जी पब्लिसिटी आहे, जी लोकांना आपल्या ज्या मुलांना यंगस्टर मुलांना जे बेनिफिट आहे, पब्लिक जी सपोर्ट आहे तो खूप इथे चांगला आहे। आणि नक्कीच मला माझी स्वप्न होते धोंडू काका ग्राउंडवरती खेळायचं आहे, कारण की इथली स्पेशालिटी थोडी वेगळीच आहे की आत्तापर्यंत जेवढा काही क्राऊड होतो ग्रामीण संघांना त्यातला रेकॉर्ड ब्रेक करणारा क्राऊड इथे होतो। तर नक्कीच धन्यवाद करीन हा टुर्नामेंटला मला संधी दिली आणि मी इथे आलो आहे खेळायला। धन्यवाद। आणखी एक प्रश्न असेल, कधीही कुठलंही क्षेत्र असू द्या, मग क्रिकेटही असू द्या, कधी कधी नसीब किंवा एखादी गोष्ट लकी आपल्याला असतं। आपला साखरपुडा सोहळा झाला आमच्यात उरण विभागामधील पूर्व विभाग खोपटे हे गाव, आणि आपल्या आयुष्यामधील आपली सौभाग्यवती असणे हे भाग्य असतं। येणाऱ्या काळामध्ये आपला शुभविवाह सोहळा होईल, पण साखरपुडा सोहळा झाल्यानंतर आपल्या वाट्याला 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर असंच प्राईज वैयक्तिक मिळालं, तर आपल्या सौभाग्यवतीचं हे खऱ्या अर्थानं एक नशिबाचं यश असेल। काय सांगशील आपल्या सौभाग्यवतीबद्दल? नक्कीच सांगेन तेवढं कमीच आहे, कारण की ते शब्दात मांडू शकत नाही। आतापर्यंत सर्व काही क्रिकेटमध्ये मी कमवलेलं, परंतु जे नशिबाच्या आधारावर जे कमवलं जातं ते आल्यामुळे झालं मी पण स्वतः मानतो। आणि मी नेहमी जेव्हा पण आत्ता ग्राउंडवरती जातो साखरपुडा झाल्यानंतर किंवा साखरपुड्याच्या आधीच, जेव्हापासून तिच्यासोबत माझं जे काय व्यवस्थित झालं सर्व काही, त्या नंतर माझे नशीब चांगले चालू झालेत असे सगळे मानतात आणि ते मला समोरून बोलतात। ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि अशीच नशिबाची साथ राहू दे ईश्वरचरणी प्रार्थना। शेवटचा प्रश्न असेल, वैयक्तिक पारितोषिक आपण अनेक भागामध्ये घेत असतात, पण ज्यावेळी रायगड प्रीमियर लीग पर्व 4 अर्थात कैलासदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून साकारची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा किताब घेत असताना आपल्या सौभाग्यवती सोबत होत्या, तो क्षण कशा प्रकारे वाटला? नक्कीच ते अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांना, असं जे काय वाचलं की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भेटली म्हणून ती आली, पण ॲक्च्युली तसं काही नव्हतं। ती एक टुर्नामेंटमध्ये सर्वांची स्पर्धेमध्ये होते, 2-3 प्लेयर होते, नशिबाची साथ मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भेटली, पण ती अनएक्सपेक्टेड आलेली। तर कारण की आमचे जे तिचे जे मोठे भाऊ आहेत त्यांनी तिला सांगितलेलं की अंदाज दिलेला का असं होऊ शकतं, तर चल म्हणून सोबत, तर मग ते आलेले आणि ती मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट रायगडसारख्या प्लॅटफॉर्मवरती मला भेटली, तो आनंद पण ती सोबत होती तर द्विगुणित झाले। माझे वडीलसुद्धा माझ्यासोबत होते, ते खूप मोठी क्षण होते माझ्यासाठी। नक्कीच हार्दिक अभिनंदन। हे होते मयूर वाघमारे, ज्यांच्या मुखामधनं आपण अनेक साऱ्या गोष्टी ऐकल्यात। प्रतीक पाटील बेलपाडा अजिंक्य मात्रेकडनं आपल्या पारितोषिक 2000 रुपयाचं आपण घ्यायचं आहे, तर ऐकूया आपण पुन्हा एकदा पुढच्या मॅचचं समालोचन। चला, मॅच नंबर आता सेकंड राऊंडची पहिलीच लढत मैदानामध्ये सुरू झाली आहे। मायक्रोफोनवरती येतात राजेंद्र भगत यांचा आवाज। थँक्यू। सामना चालू होतोय, आपण ऐकला आवाज योगेश मडवी, सिद्धी करावळे या विभागातील या गावातील हे सुपुत्र आहेत, ज्यांचं मराठी आणि राष्ट्रीय अशा दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे। तर वळीय सामन्याकडे दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना जितवाई 11 जिते विपक्ष संजय 11 टाकीगाव अशा 2 संघादरम्यान हा सामना आहे। अक्रूर पाटील विंदणे संघ आहे। हा चेंडू मात्र यावेळी फेकून दिलाय, उंच डोळा असेल, 6 धावेसाठी आला हा षटकार। मरोई विंदणे विपक्ष जितवा आई 11 जिते। अक्रूर पाटील हा गोलंदाज ज्यानं काल रसायनीच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड केल्या,
असा हा एक रायझिंग स्टार खेळाडू आहे या टीमचा. अतिशय कमी वेळामध्ये खूप सारं नाव या खेळाडूंनी कमवलं आहे. ते नाव म्हणजे अक्रूर पाटील. पुढचा चेंडू अक्रूरचा होता यॉर्कर, ट्रॅव्हल केलं कार्पेटचा यानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 9व्या आकड्यावर. हरेश गावण आणि रोहित म्हात्रे ही जोड्या. हरेश गावण जिथे टीमची ओळख आहे, आपल्या स्वप्नामधील एक बाईक ज्याच्या नावावर आतापर्यंत आहे, असा हा गुणवान खेळाडू आहे. सध्याच्या सीझनमध्ये इन्फॉर्म असणारा हा संघ, पेन तालुक्यातील हा बिलॉंग करतोय संघ. खूप चांगला गुणवान संघ. अक्रूर सज्ज होतोय. धावसंख्या धावपटलावर 9. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. हा चेंडू अतिशय सुरेख टप्पापाटा थोडासा बाहेर निघालाय. रोहितला हा चेंडू खेळता आला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावपटलावर ती बिनबाद 9 अशी धावसंख्या धावपटाला पाहायला मिळतोय. सुंदरशी स्पर्धा. अनेक मान्यवर आपण या स्पर्धेला पाहताय. अनेक मान्यवरांना आमंत्रण गेलंय. सन्माननीय विजयजी वाघमारे, देवतगावचे सुपुत्र साहेब या आपण, जगदीश वाघमारे साहेब आणि संपूर्ण मित्र परिवार आज आपला संघ आहे आणि आपल्या संघाला चिअर करण्यासाठी सर्व मंडळी आलेत. 9 धावा धावपटल्यावर हरेश गव्हाण आणि रोहित मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अक्रूर पाटील हा गोलंदाज. विंदणे अर्थात जवळचा संघ आहे तथा जिथे हा पेन तालुक्यातील संघ. चांगला सामना नक्की होईल. आपल्या स्वप्नामधील गाडी 4 व्हीलर कोण जिंकणार याची प्रतीक्षा सर्वांना. आणखी एक चांगला चेंडू अक्रूरचा. P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळतात, ती मात्र बिनबाद 9 अशी धावसंख्या. ऐकूया आपण सुमुद्र संगीत. फेकला अतिशय सुरेख होता आणि हा चेंडू निर्धाव गेलाय. कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत आली नाही. 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावपट्ट्यावर धावसंख्या 9 पाहायला मिळतात. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. या दोन संघामधला हा नक्की एक अतिशय महत्वपूर्ण हा सामना आहे. सज्ज होतं समाधानचा हा लो फुटा चेंडू भिरकावून दिलाय. पाहायचा का होता चेंडू जाणार वन बाउंड सीमारेषा पार ओव्हर द टॉप चौकार. समर्थ चषक नावानी एक नंबर आयोजन ठेवलाय कोण गावानी बागा ठेवलाय होत्यानी समर्थ. थँक्यू सज्जनजी नवाळे आणि सुरेश पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. टीम विंदणीसाठी एक काल सज्जन नवाळे आणि सुरेश पाटील या दोघांना गाजवलं विंदण टीमसाठी. त्या दोन खेळाडूंकडनं अर्थात मान्यवरांकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक असेल टीम विंदणीसाठी. धावसंख्या धावपटल्यावर बिनबाद 14. आतापर्यंत 1.3 एक षटक आणि 3 चेंडू समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या 14. तत्पूर्वी ग्रामपंचायत चिरवण्याचे विद्यमान सदस्य समीर गोपाळ डुंगीकर यांच्याकडनं 1500 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आभार मानतो. यावेळी हेलिकॉप्टर हुक दिलाय. रोहितच्या बॅटमध्ये निघालाय अतिशय दर्जेदार लाजवाब हा षटकार.
पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता, ट्रॅव्हल केला चेंडू, एकच धाव मिळेल. एका धावसंख्येनं 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टाभर धावसंख्या पाहायला मिळतात ती बिनबाद 25. अतिशय सुरेखशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. थोडंसं आता कमबॅकची आवश्यकता टीम मरोई विंधनसाठी गरजेचं असेल, कारण धावा ह्या चांगल्या प्रकारे धावपट्ट्यावर आल्यात. हरेश गावंड जितेगावची ही रन मशीन आहे, अष्टपैलू खेळाडू, आज स्वतःला ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सिद्ध केलं आणि ग्रामीण खेळत असताना तालुका न्याय स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलं आहे, रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं आहे आयकॉन म्हणून. कारण ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करता, आपल्या गावाच्या नावासाठी गावाची जर्सी ज्यावेळी आपण आपल्या शरीरावर परिधान करत असता त्यावेळी वेगळा आनंद असतं. आणि ज्यावेळी आपण गुणवत्ता सिद्ध करता, येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ISPL आता मयूर वाघमारे आपण पाहिलं आहे आणि समायोजन क्षेत्रामध्ये आमचे व्हॉइस ऑफ हिंदुस्तान कुणालजी दाते सर यांनाही आपण ऐकलं, कारण क्रिकेटमध्ये गुणवत्तेला प्राधान्य आहे. हा चेंडू पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधनं आला, अतिशय आणखी एक लाजवाब हा षटकार. क्रिकेट स्पर्धा मानाची तिरकोण गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची या उरण तालुक्यात होता ही चर्चा मुकुंदा गावाची. या उरण तालुक्यात होता ही चर्चा मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक मुकुंदाच्या. प्रणय पाटील विंधणे अर्थात मुकुंदजी गावंड साहेबांचे भाचे आहेत. कृपया कुठे असतील तर आपण या. आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं प्रणय पाटील विंधणे. नेक्स्ट चेंडू अक्काचा व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला, कमबॅक केलं, षटकार आला. थोडंसं दडपण होतं, मानसिक दडपण ते क्रिएट केलं गोलंदाज आकाशनं. आकाशची ओळख आहे विंधणे टीमची. आकाशनं सुद्धा ग्रामीण फॉर्मॅट खेळत असताना स्वतःला सिद्ध केलं आणि मोठ्या स्टेजमध्ये आकाशला आपण खेळताना पाहिलं. आपल्या स्वप्नामधील 2 बाईक आता आपण त्या खेळाडूने जिंकल्यात, तो हा खेळाडू आकाश. हा वेळाबेली फटका पसलाय, मात्र चूक झाली. जीवनदान दिलं ज्या खेळाडून आतापर्यंत 2 षटकार आपल्या खेळीमध्ये खेळल्यात त्या रोहितला जीवनदान दिलं. येणाऱ्या काळामध्ये हे जीवनदान किती महाग ठरेल. क्रिकेटमध्ये कावत आहे पकडो कॅच और जितो मॅच, यावेळी मात्र हा कॅच सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये किती महाग ठरेल, कारण आपण एका वाघाला जीवनदान दिलं आणि ज्यावेळी आपण वाघाला जीवनदान देतो त्याला डिवसतं, त्यावेळी तो आणखी रागाने येत असतो खेळण्यासाठी. आता पाहायचं कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करेल. धावसंख्या धावपट्टावर बिनबाद 33, अतिशय सुरेख अशी धावसंख्या. हा यॉर्कर चेंडू फेकलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गीतेश जोशी अनुभवी खेळाडूकडनं, मात्र 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावसंख्येला संघ पोहोचतोय 35 या आकड्यावर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक संजय 11 टाकीगाव या टीमचे नावे नक्की आहे. 35 धावा धावपट्ट्यावर, 2 षटकं आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या धावपट्ट्यावर 35. अजूनही प्रेक्षकांची गर्दी या मैदानामध्ये आपण पाहताय. क्रिकेट वेळ आहेत खरं एक पूर्व विभागातील प्रेक्षक. स्पर्धा कशी असू द्या, दिवसा असू द्या, पावसाळी असू द्या किंवा नाईट स्पर्धा, प्रेक्षक कमी नसतात या मैदानावर आणि समर्थ ट्रॉफीचा बोलबाला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला. 35 धावेनंतर पुन्हा एकदा दिशा भरकडली, पंचांचा स्क्वेअरचा इशारा आलाय. आणखी एक धाव ॲड होईल टीम जितो आई जिते 11 साठी. धावसंख्या धावपट्ट्यावर 36 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळते. गोलंदाज आकाश पाटील आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय, 11 धावा खर्च करतोय. हा मात्र अतिशय सुंदर चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट काय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि मात्र परफेक्ट यॉर्कर असा चेंडू फेकला गोलंदाज आकाशनं. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती बिनबाद 36. बिनबाद 36 नंतर हा चेंडू आडबॅटने खेळायचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये हा चेंडू गेला. चेंडू उचलेल फेकेल तिथपर्यंत 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 38 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. पुन्हा एकदा ऐकूया आपण डीजे सॅम.
अध्यक्ष त्याला विकास कामाचा ध्यास, त्याला विकास कामाचा ध्यास, त्याला विकास कामाचा ध्यास. समर्थ चषकाला येती साथ, पिरकोन या गावाची, पिरकोन या गावाची. या उरण तालुक्यात होताय चर्चा मुकुंदा गावणची, या उरण तालुक्यात होत. उरण तालुक्यामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली या स्पर्धेची. अशी स्पर्धा येतो नवीन आता गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन सुजल नवाळे. एक काळ खऱ्या अर्थानं सज्जन नवाळे यानं गाजवला क्रिकेटमध्ये. एक खुन्नस क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गुणवान खेळाडू सज्जन नवाळे यांचे हे सुपुत्र आहेत. शुद्ध बीजापोटी फळी रसाले गुमटी असं आपण म्हणतो त्याप्रमाणे वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून आज क्रिकेटमध्ये सुजल नवाळेला आपण चांगलं क्रिकेट खेळताना पाहतो. यावेळी पहिल्याच चेंडूवर सुजलनं ब्रेक थ्रू मिळवून दिला. ज्या विकेटची होती गरज ती विकेट मात्र यावेळी मिळवून दिली. गोलंदाज सुजलनं पहिली विकेट मिळाली मरोई बिंदली टीमला आणि पहिला हादरा मिळाला जितो 11 जितो आई जिते टीमला. साहेब आणि अमितजी पाटील जायंट किलर माजी सरपंच ग्रामपंचायत दिगाडी तथा विद्यमान सदस्य अमित दादा पाटील तथा मुकुंदजी गावण साहेब एवन जोड्या. या जोडीने मात्र हा क्रिकेटचा एक शिवधनुष्य पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विनंती आहे प्रणय पाटील यांना की आपण यायचं आहे. तत्पूर्वी बिंदणे गावचे उद्योजक आकाश पाटील आणि गंपू शेठ ज्यांच्या सौभाग्य होती उरण पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडनं बिंदणे टीमसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आकाशजी आणि गंपू शेठ दोघांचाही आम्ही आयोजकांच्या पद्धतीने करतोय स्वागत. हा चेंडू सुद्धा सुरेख चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाला. व्हेरिएशन या चेंडूमध्ये होत आहे. अपील झालं थोडंसं नॉर्मली मात्र पंचानं नकार आणि हा लेग बायचा इशारा. एक धावाली एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 39 या आकड्यावर. कमबॅकची आवश्यकता आहे मरोई बिंदण टीमला. आतापर्यंत 2 चेंडू सुजलनं फेकलाय. सुजल सज्जन नवाळे क्रिकेटमधलं अल्पावधीमध्ये चर्चेत केलेलं हे नाव आहे सुजल नवाळे. पुढचा चेंडू सुजलचा. नवीन आलेला खेळाडू निलेश साठे मात्र इथं फसवलाय आपल्या फिरकीच्या जादूगरीनं. स्ट्राईकला रोहित हा खेळाडू होता. सुंदर चेंडू होता. आपण बघितला ज्याप्रमाणे सेनवान ऑस्ट्रेलियन खेळाडू दिवंगत गोलंदाजी करायचा त्या प्रकारे हा चेंडू फेकला. बॅटची एज लागली. रक्षकानं चूक केली नाही आणि आणखी एक सफलता मिळाली विंदर टीमला आणि आणखी एक हादरा जिते टीमला. माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या जीवनावर जे गीत आपण खऱ्या अर्थानं ऐकलं होतं खूप जे गाणं प्रसिद्ध झालं 288 आमदार महाराष्ट्र विधानसभेमध्ये. पण 287 नंतर ज्या आमदारांची चर्चा केली जायची ते राजूदादा पाटील यांचं गीत आपण परमेश माळी यांच्या आवाजामध्ये ऐकलं होतं. पंतच बाद झाला. रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. सौरव मात्रे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या 17 मधील अशा प्रकारचा खेळ होते पाहायचं. पुन्हा एकदा हा चेंडू गती परिवर्तन या चेंडूमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आणि इथं कदाचित एक धाव नाही डॉट चेंडू सॉरी हा डॉट चेंडू 39 धावा. कौतुक करावं लागेल सुजल नवाळेचं. धावांचा आकार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असताना मात्र हा मैदानाच्या आतमध्ये आला. 4 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 2 धावा ज्यानं खर्च केल्यात. दोन्ही विकेट आहेत. 4चे 4 चेंडू डॉट आणि हा 5वा चेंडू अतिशय वेगामध्ये फेकला होता. अगोदरचे 4 चेंडू थोडस कमी गतीचे होते आणि इथे 1 धाव. पंचांचा इशारा बाईचा आला. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 40 या आकड्यावर. शेवटचा आता 1 चेंडू असेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुजलचं.
5 चेंडू त्यानं डॉट फेकलेत. मेडन षटक आणखी एक फेकेल का? आतापर्यंत 2 षटक इथे या स्पर्धेमध्ये मेडन झाले. एक गोरसाई बी टीमचा कपिल केणे आणि देवा आवरे टीमचा कृपेश ठाकूर यानं हा कारनामा करून दाखवलाय या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय, सफल झालाय, मात्र मोठा फटका येऊ शकला नाही. एकच धावे चेंडू मिळेल. एका धावसंख्येने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धावसंख्या 41-42 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी नेक्स्ट सामना संजय 11 टाकीगाव विपक्ष देवद या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करेन की नाणेफेक करण्यासाठी आपण यायचा. 24 चेंडू 42 धावांचं आव्हान आहे. 42 धावा मरोई विंधन संघ चेस करेल की धावांपासून रोखण्यामध्ये जितवाई जिथे टीमला यश मिळेल त्याचं धावतं समालोचन पुण्याला आपण ऐकूया. मिस्टर IPL समालोचक अर्थात ब्रँड ऑफ हिंदुस्थान कुणालजी दाते सरांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. आपण मगाशी बजरंग बली हनुमानाची जी भूमिका साकारली ते कलाकार, त्या कलाकारांचा सन्मान होणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या कलाकारांना आपली अदाकारी दाखवली सोपं नाही आहे, कारण जे ड्रेस आहे ड्रेसमध्ये बॅलन्स पकडणंही कठीण होतं. मात्र अतिशय सुंदर अशी ज्याने भूमिका साकारली ते सर्व कलाकारांनी त्यांच्या अवतीभोवती 4 वानर होते. वानर सेना ज्याने संपूर्ण लंका जाळली होती असे सर्व 4 वानर आणि आमच्या बजरंग बली हनुमानांचा सत्कार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. त्यांच्या समेत शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे आणखी एक शिलेदार उत्तम निवेदक सन्माननीय चेतन पाटील खोपटे यांचंही इथे आगमन आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचा सुद्धा या निमित्तानं सन्मान करू. या सर्व कलाकारांसाठी नक्की सर्वांना टाळ्यांचा गजर आपण करूया. खूप चांगली भूमिका या सर्व कलाकारांना केलेली आहे. तर या कलाकारांचा मुकुंदजी गावण साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. बजरंग बली हनुमान येणाऱ्या काळामध्ये एक मोठा उत्सव संपूर्ण भारत देशामध्ये पाहायला मिळेल. आणि आमचे मामा सुद्धा ज्यानं काळ सुद्धा एक भूमिका साकारली, आजही भूमिका साकारली, ज्यांचं वय वर्ष 70 ते 72 असेल, पण पुन्हा एकदा चेतनजी पाटील खोपटे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सन्माननीय शिलेदार आणि एक उत्तम निवेदक आहेत. अनेक मोठे मोठे इव्हेंट्समध्ये आपण त्यांना पाहताय. बाल कलाकार ज्यानं सुद्धा एक वानराची माकडाची भूमिका ज्यानं साकारली त्यांचं सुद्धा आपण या निमित्तानं सन्मान घेतो आयोजकांच्या वतीनं. ऋषी गावण यांचा सन्मान या निमित्तानं होतोय आयोजक कमिटीच्या वतीनं. चला दोन्ही संघ यायचा आहे. टाकीगाव आलेला आहे आणि आता देवत संघाचा संगणक रोशन ठाकूर यांचा सन्मान होईल. रोशन घरत एक कॉमेडियन आहे. आम्ही अनेक वेळ त्याला पाहिलं, एक नाटकामध्ये सुद्धा असतं, अनेक ऑर्केस्ट्रामध्येही आपण त्यांना पाहिलं आहे. स्वतःचा एक चॅनल सुद्धा आहे रोशन अन्नाची कॉमेडी. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे नावही प्रसिद्ध झालेलं आहे. अशा या सर्व मंडळींचं, कलाकार मंडळींचं आपण आयोजकांच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत आणि आभार. आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांना. थँक्यू. चेतन पाटील शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे शिलेदार, खोपटे गावातील सुपुत्र आणि एक उत्तम निवेदक आहेत. अनेक मोठे मोठे इव्हेंट्समध्ये किंवा ऑर्केस्ट्रा असू द्या, बुगी की बुगी स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम माहिती ज्यांच्या माइंडमध्ये असते असे चेतनजी पाटील यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. धन्यवाद. ऐकूया कुणालजी दाते सरांना. धन्यवाद राजेंद्रजी भगत. टार्गेट सेट झाले आणि ते लक्ष आहे 42 धावांचं, 42 टू विन. आणि त्या 42 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग आता इथे केला जाईल.
टॉस त्याच्या अगोदर केला जाईल देवद आणि टाकीगाव या दोन टीमच्या दरम्यान. तर टॉस होतो आमच्या टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा. देवद आणि टाकीगाव या दोन संघ दरम्यान दुसऱ्या फेरीमधला रजनीमधला दुसरा सामना रमेश गावंड अर्थात उर्फ टेलर या नावानं प्रसिद्ध आहे. त्यांच्या पवित्र शुभासे यावेळी दोन संघ दरम्यान नाणेफेक केली जाईल. एवन जोडी टाकीगाव संघ नाणेफेक जिंकला. फक्त निर्णय सांगा पेंडिंग. ओके थँक्यू. चला ऐकूया आपण कुणाजी जाते सरांना. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर कडक शॉट बॅकफुटला जात असताना बरोबर कव्हर पॉइंट मधून कट करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका 4 धावा गीतेश जोशी. मागच्या मॅच मध्ये गीतेश जोशीने सुरुवात धडाक्यात केली आणि त्यानंतर आकाशने आक्रमण केलं होतं. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका 4 धावा वसूल केल्यात. धावा झाल्यात 5 आणि तशी सुरुवात आता मरुवाई 11 विन्ने या संघाची झाली आहे. 42 धावा करायचे आहेत जितवाई 11 जीतीच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना मरुवाई विंदने हा संघ. पुन्हा एकदा विंदने टीमसाठी षटकार हॅट्रिकसाठी सज्जनजी नवाळे आणि सुरेश पाटील अशा बैलाचे मालक यांच्याकडून 2000 रुपये षटकार हॅट्रिकसाठी असतील मरुवाई विंदन टीमसाठी. थँक्यू. 42 धावसंख्येचा पाठलाग आहे आणि या 42 पर्यंत पोहोचायचं असेल तर पॉवर प्ले फोडावा लागेल. तो इथे सुरू झालाय. परत एक वेळा ऑन दी फटका पॉइंट मधून काढलाय. 2 फिल्डर धावतात. रेस लागली बॉल आणि फिल्डरच्या दरम्यान. शेवटी ती रेस जिंकली आहे. बॉलने बॉल सीमा रेषा पलीकडे. हाय तो चौकार. बीट केले बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. सहज चाललाय डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगली सुरुवात धडाक्यात सुरुवात झाली आहे मरुवाई विंदने या टीमची. आजची ही तिसरी रात्र या स्पर्धेची. तुम्ही पाहताय समर्थ चषक 2025. या स्पर्धेमध्ये एस्प्रेसो मारुती सुझुकीची कार देखील ठेवण्यात आलेली आहे. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरेल उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा 10व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पिकअप शॉट बॉलला उचललाय. डीप मध्ये मिड विकेट आहे. क्लिअर करून जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अनस्टॉपेबल. मागच्या मॅच मध्ये याही मॅच मध्ये धडाक्यात सुरुवात केली आहे. धावा झालेल्या आहेत 15. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे. 1 धाव तिथे मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरमध्ये बोलबाला आणि दबदबा निर्माण केलाय मरुवाई विन्ने टीमचा. गीतेश जोशीने 15 धावा केल्या. 1 धाव केली आकाशने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत 16. तुमच्यापर्यंत सातत्याने गेल्या 3 रात्रीमध्ये अनेक चांगली गीतं त्यांनी पोहोचवली. प्रत्येक समालोचकाच्या आवाजाची काळजी डीजे सॅमने घेतली आहे. काल दशरथ पाटील यांच्यासाठी बक्षीस देखील त्यांनी दिलं. तर डीजे सॅम कलाकार आहेत आणि कलाकाराची जाण डीजेला देखील असते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला डीजेचं महत्त्व वाढलंय. 2008 नंतर भारतामध्ये IPL आल्यानंतर डीजे आला आणि डीजे आल्यानंतर क्रिकेटची दुनिया बदलली आणि त्याचमुळे अनेक चांगले संगीत आगरी कोळी गीत जे आपल्याला नेहमीच थिरकायला लावतं आणि त्याच्यामध्ये डीजे सॅमचं चांगलं योगदान आहे. डीजे सॅमचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं संगीत वादन त्यांच्या माध्यमातून राहिले. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावर लागल्या. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रुपेश आलेत. आणि त्याचबरोबर डीजे सॅम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आज देखील आपल्याला मिळालंय. धन्यवाद डीजे सॅम.
अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. 17 धावा फलकावर लागल्यात. 17 टार्गेट या मॅच मध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात धडाक्यात. चांगला बॉल. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेला सटीक यॉर्कर तो पाहिजे. तो यॉर्कर जर तुम्ही टाकाल तर नक्की दबाव बनवू शकता फलंदाजी करणाऱ्या टीमवर. आणि तो परफेक्ट यॉर्कर इथे दाखवत असताना रुपेश या ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी ते करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे शांत ठेवले आता या ओव्हर मध्ये. परंतु गीतेश जोशी काही शांत राहणाऱ्यातला खेळाडू नाहीये. हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मोठमोठे फटके मारतो. ते असे समोर एक फटका सजवलाय. फिल्डर आहे परंतु वेल जज कॅच तिथे पाहायला मिळाला. अप्रतिम झेल. रोहित मात्रेने टिपलाय. फलंदाज गीतेश जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या 17 आणि 17 वर पहिला धक्का, पहिला खतरा. फलंदाज बाद होतो. एक वेगवान धावा करणारा फलंदाज. परंतु आकाश मैदानामध्ये ज्या आकाशने मागच्या मॅच मध्ये 6 षटकार मारले होते, षटकारांची आतिषबाजी केली होती, तो अजूनही मैदानामध्ये खेळतोय. 17 धावा झाल्यात. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 42 लक्ष आहे. मॅच ऑन. रुपेशने नक्कीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. पहिला व्हाईट बॉल टाकला, त्याच्यानंतर यॉर्कर टाकला, त्याच्यानंतर विकेट मिळवली आणि फुलर लेनच्या बॉलवर विकेट मिळवत असताना समर्थ चषकाचं आयोजन मुकुंद जी गावंड आणि त्याचबरोबर अमित शेठ पाटील यांच्या वतीने करण्यात आलं. हे 10वं पर्व आहे आणि 10व्या पर्वामध्ये सर्व आहे. मुकुंदजी गावंड आणि संदीप गावंड दोन्ही मित्रांचं कौतुक व्हायला पाहिजे. गेले कित्येक वर्ष त्यांनी ही मैत्री जोपासली आहे. वेगवेगळ्या पक्षात जरी असतील तरी देखील मात्र मित्रत्वांचा जो ऋणानुबंध आहे तो दोघांनी कायम जपलाय. आणि या ग्राउंडचं जे नाव आहे धोंडू काका क्रीडांगण हे त्यांच्याच माध्यमातून, दोघांच्या माध्यमातून देण्यात आलंय. यावेळेला चांगला फटका. बॉल उंच चाललाय आणि तेवढं जास्त अंतर कापलंय. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. कुंजी गावण काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्र वेगवेगळी आहेत. समाज कार्यामध्ये दोघांनी एकमेकांना नावून निघालेले आहेत दोघे. आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवरचं प्रचंड प्रेम. त्यातल्या त्यात अमित शेठ पाटील हे देखील युवा सरपंच आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा याच्यासाठी आहे की पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार मालिकावीराच्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेली आहे. 3 सामन्यामध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करा आणि मालिकावीराची कार जिंका असं म्हणायला हरकत नाहीये. समर्थ चषकामध्ये 10 वर्षाची परंपरा धोंडू काका क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावर अल्लोट प्रेक्षकांची गर्दी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. हे सरपंच आपल्या स्क्रीनवर अमित पाटील आणि अमित शेठ आणि त्याचबरोबर मुकुंदजी गावण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गावाचे प्रथम नागरिक म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी नेहमीच आपल्या खांद्यावर असते. परंतु ती जबाबदारी यशस्वीरित्या पेलत असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेटवरचं जे प्रचंड प्रेम या दोघांचंही आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून दिसतंय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. गलीमधून बॉलला काढले. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतो. नाही थांबणार बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. या मैदानावर येतील 4 धावा. येतोय चौकार. पाटील सागर पाटील आयोजक, महेश गावंड भार्गव मात्रे अजित जोशी आयोजक. भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत मुकुंदजी गावंड, जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि नेहमीच चर्चेमध्ये राहिलेले आहेत. या परिसरामध्ये ज्या पद्धतीने ते काम करतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार भैजी बालदी साहेब यांच्या जवळचे हे व्यक्तिमत्व आहे. फुल टॉस. यावेळेला फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
खऱ्या अर्थाने कलाकाराची कदर करणारं हे व्यक्तिमत्व आहे डीजे सॅम आणि त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 33 धावा 33 धावा फलकावर लागल्यात. या मॅच मध्ये 42च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि हा आता सामना हळूहळू खुला होत चाललाय. सुजल कॅप्टन मारतोय, बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप आहे, कॅच ड्रॉप, सोप्पा झेल इथे सोडलाय. सोडू नकोस तू झेल, अन्यथा होशील फेल असं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने एक सोप्पा झेल तिथे ड्रॉप केलाय केतनने, या कॅचेस पकडाव्या लागतील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 33 धावा झाल्यात आणि आता धावा करायच्यात फक्त 9. 12 बॉल 9 धावा. दादा खास उरण तालुका उपाध्यक्ष त्यांना विकास कामाचा ध्यास, त्यांना विकास कामाचा ध्यास, त्यांना विकास कामाचा ध्यास. आमदार महेश बालदी साहेबांचा मुकुंद दादा खास उरण तालुका उपाध्यक्ष त्याला विकास कामाचा ध्यास, त्यांना विकास कामाचा ध्यास. भारतीय जनता पार्टीचे उरण तालुका उपाध्यक्ष म्हणून मुकुंदजी गावण या परिसरामध्ये काम करतायत. परंतु नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे यशाची अनेक शिखरं ते अशीच पादाक्रांत करतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण काम बोलतं या माणसाचं. मुकुंदजी गावण, अमितजी पाटील जे सरपंच आहेत, त्यांची स्पर्धा 33 धावा फलकावर लागल्यात. 9 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. टाकी गाव आणि त्यांच्या विरुद्ध देवत अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. टाकीगाव टीमने टॉस जिंकला, लगेच निर्णय घ्या आणि लगेच सामना सुरू करायचा आहे. एक धाव मिळते, 8 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आता 34. तिसरं षटक रोहित. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 8 रन. मॅच ऑन. सामन्यामध्ये कधी कलाटणी येऊ शकते. सुजल आणि आकाश मात्र मोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात. एक झेले सोडलाय, बॅकफुटला जात असताना हाफ आर्म पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे समोरच्या दिशेला. परत एक वेळा फंबल, परंतु एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या मदतीने 35. आता आला आकाश स्ट्रायकिंग एंडला. सुजलने देखील वेगाने धावा केल्यात. मागच्या मॅच मध्ये आकाश बरसला, या मॅच मध्ये सुजल बरसला. त्याच्या अगोदर गीतेशने स्टार्ट दिली, सुरुवात चांगली करून दिली आणि आकाशला शांत ठेवलंय, थांबवलंय. म्हणूनच म्हटलं जातं प्रत्येक सामना काहीतरी वेगळं पण घेऊन येतो. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही मागचाच खेळाडू धावा करेल असं नाहीये. म्हणूनच लॉ ऑफ ॲव्हरेजेस हा नियम खूप महत्वाचा ठरतो. पहिल्या मॅच मध्ये ईशान किशनने शतक केलं, दुसऱ्या मॅच मध्ये 0. ऋतुराज सेम कंडिशन. ऑन साइडला दिशा दिली, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, फंबल झाला, मागच्या पायाला बॉल लागला आणि परत एक वेळा धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते, आकार घेते. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 37. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 5 धावांची आवश्यकता आहे. 42चं लक्ष्य आहे. 42चं लक्ष्य, अजूनही 5 धावा करायच्या. 37 धावा झाल्यात. चांगला फटका ऑन दी अप, कव्हर्सला बॉल उडवला आणि या षटकाराच्या मदतीने सामना फिनिश. मॅच फिनिश. फ्लॅट षटकार, 6 धावा आणि हा सामना इथे जिंकलाय टीम विंदने संघाने. अभिनंदन टीम विंदने.